जास्त। आता सिद्ध झालं आहे की पॅराशूट ऍडव्हान्सने केस वाढतात 3 पट जास्त। मग तुमच्या परीला मिळतील परीसारखे केस। पॅराशूट ऍडव्हान्स्ड, सुंदर आहे वाढणं। 4 दिवस सासूचे, सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता। काकू, आज तुम्ही आम्हाला 2 एवढ्या मस्त पौष्टिक आणि टेस्टी रेसिपीज दाखवल्या, त्याबद्दल दादर पश्चिम मुंबई इथे असणाऱ्या रूपसंगम यांच्याकडनं तुमच्यासाठी एक साडी। धन्यवाद। मला आपण खाद्य भ्रमंतीमध्ये पदार्थ करून दाखवण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांची आभारी आहे। वेलकम काकू। संपूर्ण महाराष्ट्राला श्रीराम जयराम जय जयराम हा मंत्र देणारे श्री गोंदवलेकर महाराजांचे अनुयायी अहमदनगरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात आहेत आणि ह्या अनुयायांचे श्रद्धास्थान असणारे श्री गोंदवलेकर महाराज मंदिर म्हणजे नगरवासियांना रामनामाच्या निकट आणणारे स्थान। मुख्य मंदिरात गोंदवलेकर महाराजांची सुरेख मूर्ती आहे। गोंदवलेकर महाराजांच्या प्रतिकात्मक पादुका देखील आहेत। या पादुका कर्नाटकाहून मागवण्यात आल्या आहेत। इथल्या भिंतींवर महाराजांच्या अभंगांची व जीवनपटाची माहिती लिहिलेली आढळते। गोंदवलेकर महाराजांनी आपल्या अनुयायांना रामनामाचं महात्म्य पटवून दिलं। त्यांनी सर्वत्र रामनामाचा प्रसार केला आणि म्हणूनच इथेही ध्यान मंदिरात त्यांचे भाविक ध्यान करताना दिसतात। दर गुरुवारी भजन गायन, तर रविवारी सत्संग आणि पौर्णिमेला पहाटेच काकड आरती हे इथले कार्यक्रम। तर गुरुपौर्णिमेला व जन्मोत्सवाला पालखीतून त्यांच्या पादुकांची मिरवणूक काढली जाते। तसंच एकनाथी भागवताचं वर्षभर 1 तासासाठी वाचन होतं। डॉक्टर C.P. कुलकर्णी यांची या मंदिर उभारणीत प्रमुख भूमिका आहे। त्यांचं हॉस्पिटल देखील इथे आहे। गोरगरिबांना मोफत उपचाराची सुविधा तर इथे आहेच। याशिवाय या हॉस्पिटल मधल्या विविध वॉर्ड्सना गोंदवलेकर महाराजांच्या शिष्यांचं नाव दिलं गेलंय। आता आपण जाणून घेऊया डॉक्टरांचे विचार त्यांच्याच शब्दात। मला सर्वांना एवढंच आमचं महाराजांचा निरोप असं सांगायचा आहे की महाराजांनी सांगितले की तुम्ही काहीही करू नका, फक्त शांत बसा, नामस्मरण करा। नामस्मरणाला काहीही लागत नाही। देहाची परिस्थिती कशी असेल, तुमच्याकडे पैसे असोत नसोत, तुम्ही कसेही जरी असतात, कुठल्याही परिस्थितीत तुम्ही नामस्मरण करू शकता आणि ते जर केलं तरच तुम्हाला आनंद मिळेल आणि मग त्या तुम्हाला दुसऱ्या कोणाकडेही भीक मागावी लागणार नाही किंवा तुम्हाला त्या आनंदासाठी दुसऱ्या जगावरती अवलंबून राहता येणार नाही। त्यामुळे मला असं वाटतं आपण तेवढंच करावं, आपण आपलं नामस्मरण करावं आणि आपल्या ज्या प्रपंचातल्या कटकटी भानगडी, आपल्या सगळ्या शंका काळजी भीती चिंता सर्व गोष्टी आपल्या सद्गुरूंच्या पायावर अर्पण कराव्यात। हा एकच माणसाच्या आयुष्यात आनंदी होण्याचा मार्ग आहे, याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही म्हणजे नाही।